बघा टुडेज मोटिवेशनल कोट, द लेस यू रिस्पॉन्ड टू द निगेटिव्ह पीपल द मोर पीसफुल युअर लाईफ विल बिकम. म्हणजे काय, जे तुमच्या लाईफ मधले निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्या बोलण्याला तुम्ही जेवढं कमी रिस्पॉन्स करसाल किंवा रिस्पॉन्स देणार नाही तेवढी तुमची लाईफ शांततेनं, म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये तेवढी शांतता राहील. एखाद्यानं तुमच्याबद्दल काही बोललं की तू असा आहे, तू तसा आहे, तू हे करत नाही, तुम्ही त्याला रिस्पॉन्स दिला की तुमचं मन काय होतं, स्टेबल राहत नाही. तुमचं मन काय विचार करायला लागतं, भांडणं करण्याची इच्छा होते, दुसरे कामं होत नाही, चांगल्या कामासाठी चालले आणि एखाद्यानं तुम्हाला म्हटलं असं तसं, मग ते चांगल्या कामातले विचार सोडून तुमचं तो काय म्हटलं या कामाकडे विचार जातात. बरोबर आहे. त्याच्यासाठी काय करायचं, निगेटिव्ह पीपलला शक्यतो लाईफमध्ये येऊ द्यायचं नाही किंवा त्यांच्यापासून दूर राहायचं. आणि सगळ्यात मेन ऐकून घ्यायचं. ऐकण्याला काही होणार आहे का, बोलू द्या, ज्यांना जे बोलायचं ते बोलू द्या, हो म्हणायचं, तू बरोबर आहे, बस एवढं बोलायचं, निघून यायचं, काहीच रिस्पॉन्स द्यायचा नाही. ठीक आहे, तुम्ही जेवढा रिस्पॉन्स देसाल तेवढी त्याला मजा येत चालेल. मग ते पुन्हा दुसऱ्या वेळेस तुम्हाला जास्त हे करेल, कारण त्याला मजा येऊन राहिली ना. आणि तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला तर त्याला समजून जाईल की याला आपल्या बोलण्याचा याच्यावरती काही इफेक्ट नाहीये. ठीक आहे, लक्षात राहू द्या. प्रॅक्टिस सेट झालेली आपली, प्रॉब्लेम सेट घेऊ आपण आता. ठीक आहे, याच्यावरती जे सॉल्व एक्झाम्पल आहे, सॉल्व एक्झाम्पल घ्यायचे का. बघू आपण. तीन. ठीक आहे, नंतर घेऊ सॉल्व एक्झाम्पल आपण, अगोदर प्रॉब्लेम सेट करून घेऊ. प्रॉब्लेम सेट 3. आता प्रॉब्लेम सेट 3 मध्ये बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, नंतर घेऊ सॉल्व एक्झाम्पल आपण चॅप्टर झाल्यानंतर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड आन्सर द इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. ठीक आहे, आता द सिक्वेन्स दिलेला आहे तुम्हाला -10 -6 -2 आणि 2. आता इज अन एपी, रिझन डी इज. आता सरळ सरळ क्वेश्चन आहे, सिंपल. याच्यामधला फरक किती जाईल, 4. यांच्यामधला फरक किती जाईल, 4. यांच्यामधला फरक किती जाईल, 4. सिरीज काय होऊन राहिली, वाढून राहिली. काय होऊन राहिली, वाढून राहिली. म्हणजे फरक कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह. फरक कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह. एपी आहे, 4चा फरक आहे ना, आणि फरक कसा आहे, पॉझिटिव्ह. नाही समजलं तर डायरेक्ट -6 घ्यायचे, मायनस दुसरी टर्म मायनस करा, -6 मायनस मायनस होतील प्लस, फरक किती झाला, 4चा. म्हणजे तुमची काही एपी आहे आणि फरक 4चा. एपी का बनली ती, कारण सगळ्या ठिकाणी फरक 4चा आहे. सेकंड क्वेश्चन, फर्स्ट 4 टर्म्स आर एपी आर हुज फर्स्ट टर्म इज -2. पहिली टर्म -2, दुसरी टर्म किती येईल, मग फरक 2चा आहे, -2चा फरक आहे, -4. तिसरी टर्म, चौथी टर्म, डोळे लावून सांगायचं. फरक -2चा आहे, संख्या काय होत चालेल, कमी होत चालेल. -8 म्हणजे सर्वात लहान संख्या यांच्यामधली, कोणता नंबर, सी. ठीक आहे, व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर. फर्स्ट 30 नॅचरल नंबर, पहिल्या 30 नॅचरल नंबर. बघा S30 किती, S30 30/2. पहिल्या 30 नॅचरल नंबर, पहिले नॅचरल नंबर किती आहे, 1, म्हणजे T1 प्लस Tn. आठवतो फॉर्म्युला, पहिली आणि शेवटची टर्म असल्यावर आपण काय वापरतो, डायरेक्ट T1 प्लस Tn. पहिली नॅचरल नंबर 1 आणि 30वी किती असेल, 30. बरोबर आहे, म्हणजे काही नाही, 15 गुणिला 31. कोणता ऑप्शन आहे, 15 1 15, हात चाला 1 15 45 आणि 1 46, 465. ठीक आहे, समजलं. भरपूर आहे रे, 10 आहे का, बर. चौथा, फॉर अँड गिवन एपी T7 इज इक्वल टू 4. T7 4 आहे आणि D -4 आहे, म्हणजे T7 इकडे बघा. आता हे शॉर्टकट सोडवायचे, हे तुम्हाला लिहावं लागते का, नाही, मला सांगा मग. T7 तुम्हाला मी एक गोष्ट बोललो होतो, T7 म्हणजे काय राहील, A + 6D राहील. आठवतं, 7 म्हणजे इथे किती घेतो, 6. मग T7 किती आहे, 4. A बरोबर, D किती आहे, -4. मग 4 बरोबर A बरोबर किती होईल, -24. ठीक आहे, -24 इकडे आल्यानंतर काय होईल, प्लस. मग याची किंमत किती आली, 28. याची किंमत किती आली, 28. सिंपल क्वेश्चन, लक्षात राहू द्या काय काय चालू आहे, काय काय नाही. आहे व्हिडिओ आपल्याकडे, नंतर बघून घ्यायचं.
फॉर अन गिवन एपी ए 3.5, डी 0 अँड एन 101. मला सांगा डिफरन्स झिरोचा आहे, डिफरन्स कितीचा आहे? झिरोचा. तुम्ही कितवी टर्म काढा ती काय राहणार? 3.5च राहणार. किती राहणार? 3.5. 101 विचारू द्या किंवा 1000 विचारू द्या, किती किती राहणार ती? 3.5, कारण डिफरन्स कसा आहे? झिरोचा. इन अँड एपी फर्स्ट टू टर्म्स आर -3, 4. फर्स्ट टू टर्म्स म्हणजे बघा, आता आपल्याला काढायची कोणती? 21वी टर्म. कोणती काढायची? 21वी. मग टी 21 बरोबर काय रे? ए प्लस 20d. काय राहील? ए प्लस 20d. ए किती आहे? -3. एपी मधल्या दोन टर्म ह्या आहे, मग या दोघांमधला डिफरन्स किती आहे? बरं, वाढून राहिला का कमी होऊन राहिला? वाढून राहिला. मग डिफरन्स कितीचा आहे? तो 7चा. कितीचा आहे? 7. -3 आणि 4 दोघांच्या मध्ये किती संख्या आहे? 7. म्हणजे 20 गुणिला 7. आणि असं नसेल समजलं तर T2 मायनस T1. T2 मायनस T1 म्हणजे 4 मायनस ऑफ -3 म्हणजे 4 प्लस 3 किती झालं? 7. समजलं? T2 मायनस T1. लॉजिक नाही समजलं तर डायरेक्ट फॉर्म्युला घ्यायचा. मग 7 गुणिला 2 140 म्हणजे आन्सर आहे तुमचं 137. ठीक आहे, काय अवघड? किती नंबरचा चालू आहे रे? फॉर इफ फॉर अन एपी डी इज इक्वल टू 5 देन T18 मायनस T13. T18 मायनस T13. T18 म्हणजे किती रे? T18 मायनस T13 डायरेक्ट ऑफ आपण. T18 म्हणजे ए प्लस मायनस ए प्लस 12d. बरोबर? कळालं? 18 म्हणजे इकडे घेतो 17, 13 म्हणजे 12. मायनस आत गेल्यानंतर साईन काय होत असतात? चेंज. याचा साईन होईल मायनस ए, याचा साईन होईल -12d. ए ए कॅन्सल. 17 मधून 12 गेले 5. 17 मधून 12 जातात ना, कारण कोएफिशियंट कसं आहे? सॉरी, व्हेरिएबल कसं आहे? सारखं. 5d. डी ची किंमत किती आहे? 5. मग 5 5 25. 5 गुणिला 5 किती? 25. ठीक आहे. हे व्हिडिओमध्ये बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर 8 नंबर, सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3 इज. याला तुम्ही डायरेक्टही करू शकता, याला काय करायची गरज नाही. हे बघा, याला डायरेक्ट फॉर्म्युला वापरायची गरज नाही. पहिला मल्टिपल 3, दुसरा किती? 6, तिसरा 9, चौथा 12 आणि पाचवा 15. यांची बेरीज विचारली तुम्हाला. करा बरं. फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3 म्हणजे यांची बेरीज विचारली ना, किती येईल? 45. किती येईल? 45. ही एक आपली सिंपल मेथड. किंवा मग S5 इज इक्वल टू 5/2. आता पहिली संख्या किती राहील? 3. T1 किती राहील? 3. आणि लास्टची माहिती ना आपल्याला, लास्टची माहिती असल्यावर घेतो आपण T1 प्लस Tn. पहिली 3 आणि शेवटची किती आहे? 15. मग 5/2 इकडे किती होतील? 18. 18, 9 45. समजलं? आन्सर कोणते सारखं देत असते. 9 नंबर 10, 15, 10, 5 इन दिस एपी. एपी येते म्हणजे ए किती आहे? 15. डिफरन्स कितीचा आहे? कमी होऊन राहिली, -5. डिफरन्स कितीचा आहे? -5. संख्या 5 ने कमी होऊन राहिली ना. सम ऑफ फर्स्ट 10 टर्म, पहिल्या 10 संख्यांची बेरीज. S10 इज इक्वल टू ट्वाइस ए. Sn is equal to n/2 twice a plus n minus 1 into d. n/2 किती आहे? S 10 संख्यांची बेरीज विचारली. 10/2 ट्वाइस ए. 2 गुणिला पहिली संख्या आहे 15. n किती आहे? 10 वजा 1. डिफरन्स कितीचा आहे? -5चा. इथं 5चा भाग जाईल, इकडे होतील 15 दुनी 30. इकडे 9 गुणिला -5 5 30 आणि होतील -45. -45 म्हणजे -15. किती दिल ते? -15. आणि आन्सर येईल तुमचं -75. ठीक आहे, किती आलं? -75. हे दोन ऑप्शन तर डायरेक्टच कट करू शकता तुम्ही. सी आणि डी कसे कट करू शकता? लहान होत चालली ना सिरीज, म्हणजे सिरीज प्लस मध्ये येऊ शकत नाही. फक्त हे दोनच आन्सर उरतात. त्याच्यानंतर इन अँड एपी फर्स्ट टर्म इज 1.
लास्ट टर्म इज T1. लास्ट टर्म किती आहे? किती? लास्ट टर्म किती आहे? 20. देन सम ऑफ ऑल टर्म इज 399. म्हणजे सगळ्याच टर्मची बेरीज म्हणजे एस एन बघा, एस एन इज इक्वल टू n/2. पहिली संख्या माहिती आहे, लास्टची संख्या माहिती आहे. समजलं? आता एस एन यांची पूर्णच बेरीज दिलेली आहे 399. किती दिलेली आहे? 399. मग एन काढायचा, काय काढायचा? n/2 T1 प्लस 1 प्लस 20. मग हा 2 इकडे होईल, 399 गुणिला 2 इकडे होईल n ब्रॅकेट 21. मग n बरोबर काय होईल? असंच राहू द्यायला, 399 गुणिला 2 भागीला 21. आता तुमचे पाडे पाठ आहे का? 21 न भाग जातो डायरेक्ट. 21 एका 21, खाली उरते 18. 21 गुणिला 9. ठीक आहे. म्हणजे n बरोबर येईल तुमचं 19 गुणिला 2. हे झालं तुमचं आन्सर. n बरोबर किती? 38. ठीक आहे. पाडे पाठ पाहिजे, कळालं? ते पाहून घ्या घरी नंतर. ठीक आहे. काही प्रॉब्लेम इथपर्यंत कोणाला? आता मेन क्वेश्चन मग याच्यात टाइमपास काय करत नाही, कारण माहिती आहे का त्याचा आन्सर तुम्हाला ऑप्शन तर तुम्हाला सापडणारच कशीही करून. ठीक आहे. आता फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. लक्ष द्या बरोबर, क्वेश्चन वेगळा आहे, सोपा आहे फक्त वेगळा आहे. फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. आता एपी काय दिलेली क्वेश्चन मध्ये? एपी इज -11 -8 -5 आणि लास्ट टर्म आहे 14. ठीक आहे. आता देअरफॉर फर्स्ट टर्म किती आहे बघा. आता फर्स्ट टर्म किती तुमची? -11. कॉमन डिफरन्स किती येईल? -8 -11. म्हणजे सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करतो म्हणजे किती आला तो? -8 + 11. तर कॉमन डिफरन्स तुमचा आला 3. ठीक आहे. कळालं? समजलं का? फर्स्ट टर्म आणि हे आलं. आता आपल्याला सिरीज उलटी करायची. काय करायची? उलटी. फ्रॉम द एंड म्हटलेलं आहे ना, मग तुम्हाला उलट करावं लागेल बघा. बट फ्रॉम द एंड. काय? फ्रॉम द एंड. बट फ्रॉम द एंड. आता सिरीज उलटी झाली हा. बघा फरक बघा. इकडे फर्स्ट टर्म किती होती? -11. इकडे फर्स्ट टर्म किती येईल? फर्स्ट टर्म ए बरोबर किती येईल इकडं? 49. उलटी झाली सिरीज. ठीक आहे. मग कॉमन डिफरन्स पण उलटा येईल. इकडे +3 येतं, काय येईल मग तो? -3. बस एवढं करणं होतं तुम्हाला. ठीक आहे. समजलं? याला नाही लिहिलं तरी चालून जाईल तुम्हाला. बघा कॉमन डिफरन्स हा 3 होता, पण आपण उलट करते. सिरीज काय करते? उलटी. ठीक आहे. फ्रॉम द एंड फर्स्ट टर्म तुमची आली 49. कॉमन डिफरन्स किती आला? -3. आता किती टर्म विचारली तुम्हाला? चौथी. मग 9 किंवा फॉर nth टर्म डायरेक्ट टाकू शकता. फॉर nth टर्म. सोपं आहे, काही अवघड नाही. nth टर्म Tn इज इक्वल टू काय होईल? A + n - 1 इंटू D. मग देअरफॉर T4 इज इक्वल टू किती टर्म काढायची? चौथी. T4 इज इक्वल टू ए किती आता? 49. बघा सिरीज उलटी केली त्याच्यामुळे हे मुद्दाम डी तुम्हाला का काढून दाखवलं? तुम्ही एक्झामच्या वेळेस हा घेतला नाही पाहिजे. सिरीजला उलट केलं म्हणजे सगळ्या गोष्टी काय होतील? उलट्या. पहिली टर्म किती आली? 49. तशी पहिली टर्म किती? -11. डिफरन्स तसा कसा आहे? रेग्युलर 3चा. पण आपण सिरीज काय केली? उलटी. त्याच्यामुळे डिफरन्स काय झाला? -3चा. आपल्याला व्हॅल्यू कोणत्या घ्यायची आता? ह्या चेंज झालेल्या. 49 4 - 1 डिफरन्स आहे तुमचा -3. म्हणजे 49 4 + 1 3 गुणिला -3 म्हणजे किती येईल? 49
49 मायनस 9 म्हणजे किती 40, म्हणजे T4 किती आलं तुमचं 40. देअरफोर फोर्थ टर्म, याला स्टार करू शकता, 2 मार्कासाठी खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इज 40. किती आली ती 40. ठीक आहे, याला डायरेक्ट लॉजिकली सोडू शकता तुम्ही. पहिली टर्म किती 49, कमी होऊन राहिली, काय होऊन राहिली कमी. मग दुसरी टर्म किती 46, तिसरी टर्म किती 43 आणि चौथी टर्म किती 40. ठीक आहे, समजलंय. नेक्स्ट क्वेश्चन, पीडीएफ मिळून जाईल, त्यांना काय फक्त लक्ष द्या. इन एन एपी आता ही समजा प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट म्हणजे रिव्हिजन असते आपली, काय असते रिव्हिजन. इन एन एपी बघा 3 नंबरचा क्वेश्चन, वी हॅव फॉर्म्युला लिहून टाकायचा. असं दिसलं तुम्हाला 10th टर्म इज दिस, 5th and 7th टर्म इज दिस, याचा अर्थ तुम्हाला समजून जायचं ए आणि डी काढणे, काय काढणे ए आणि डी. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो आपल्याकडे, Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ठीक आहे, हा आहे तुमचा फॉर्म्युला. मग नाऊ 10th टर्म इज किती आहे 46. Therefore T10 is equal to A plus किती 9D. किती होईल ते 9D. दॅट इज A प्लस 9D बरोबर 46, कारण 10वी टर्म किती आहे 46. ए ला रिप्लेस करू शकता तुम्ही. A इज इक्वल टू काय होईल 46 मायनस 9D. कळालं, याला 1 नंबर द्या. आता त्याच्यानंतर सम दिलेली, काय दिलेली सम, सोपा क्वेश्चन आहे. सम ऑफ कोणती कोणती टर्म आहे, सम ऑफ 5th and 7th टर्म इज 52. मग T5 प्लस T7 इज इक्वल टू 52. T5 ला काय म्हणसाल A प्लस 4D आणि T7 ला काय म्हणसाल A प्लस 6D. एक ना कमी करायचं, काय करायचं एक ना कमी, बरोबर किती आलं 52. मग A प्लस ए किती होईल ट्वाइस ए, 4 आणि 6 किती होतील 10D बरोबर 52. ए आणि ए किती झाले 2, 4 आणि 6 किती झाले 10. आता डिवायडिंग बाय 2, 2 ना भाग जातो ना त्याला, डिवायडिंग, हां बोला चुकलं कुठं नाही ना. डिवायडिंग बाय 2, 2 ना जर याला भाग दिला तर काय होईल ए प्लस 5D इज इक्वल टू 26. हे झाले दोन इक्वेशन आपल्याकडे. फ्रॉम 1 and 2 आता काय करायचं, ही जी एची किंमत आहे ना, ही एची किंमत इथे ठेवायची फक्त 1 and 2. किती एची किंमत 46 मायनस 9D. 46 मायनस 9D ही एची किंमत रिप्लेस केली, समोर किती आहे 5D आणि यांची टोटल किंमत किती आहे 26 ना ते 26. ठीक आहे, लक्षात राहू दे. अरे किती येते 26. मग 9 बघा 9 आणि 5, 9 आणि 5 किती मायनस आहे, मोठ्या संख्येतून छोटी संख्या, 9 मधून 5 गेले मायनस 4D होईल. किती होईल ते मायनस 4D. 9 मधून 5 गेले 4, मोठ्या संख्येचं साईन इकडे 26, 46 तिकडे गेल्यानंतर होतील मायनस, मायनस 4D बरोबर किती येतील मायनस 20 बरोबर आहे. मोठ्या संख्येतून छोटी संख्या, मोठ्या संख्येचं साईन, डी बरोबर किती येईल तुमचं 20/4, कारण दोन्ही ठिकाणी मायनस आहे, काय झालं ते प्लस. डी ची किंमत किती आली 5. मग देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये जर डी ची किंमत ठेवली आपण 5, ए बरोबर किती होईल मग 46 मायनस 9 इंटू 5 म्हणजे 46 मायनस 45 म्हणजे याची किंमत किती आली 1. समजलं. म्हणजे असा क्वेश्चन जेव्हा आला तेव्हा पहिली डी भेटेल आणि त्याच्यानंतर काय भेटेल ए. आणि तुम्हाला विचारलं फाइंड एपी, मग देअरफॉर एपी इज काय बनेल, फर्स्ट टर्म किती आहे 1, सेकंड टर्म काय 1 प्लस 5 म्हणजे 6,
थर्ड टर्म काय बनेल 6 + 5 म्हणजे 11, त्याच्यानंतर 16 ही झाली तुमची AP. समजलं? कळालं? सोपा आहे क्वेश्चन, बघून घ्या एकदा. कसा सॉल्व केला बघून घ्या एकदा. हां बघा 4 नंबरचा क्वेश्चन सेम याच्यासारखाच आहे. कसा समजून घ्या एकदा, 1 मिनिट. बघा सगळ्यात पहिले असं असलं ना, लिहून घ्यायचं वी नो दॅट. काय वी नो दॅट काय माहिती आपल्याला, Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. ठीक आहे, जी गोष्ट दिलेली आहे. फोर्थ टर्म इज -15. नाऊ फोर्थ टर्म किती दिलेली आहे, फोर्थ टर्म इज -15. मग देअरफोर T4 इज इक्वल टू काय होईल, A प्लस 3D बरोबर आहे. दॅट इज किंवा देअरफोर A प्लस 3D याची किंमत किती येईल, -15. मग याची किंमत किती येईल, -15 -3D. याला द्या 1 नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर 9th टर्म इज -30. 9th टर्म इज -30. ठीक आहे, काही नाही रे, एकदम इझी आहे. बरोबर, जास्त लोड नाही घ्यायचा. A प्लस सॉरी डायरेक्ट झालं का ते. T9 इज इक्वल टू काय येईल, A प्लस 8D. तुम्हाला सांगितलं 1 न कमी करायचं. मग देअरफोर A प्लस 8D बरोबर -30. याला द्या 2 नंबर. मग फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून काय होईल बघा, 1 आणि 2 वरून काय होईल, A ची किंमत किती काढलेली आहे, -15 -3D इथं ठेवायची. -15 -3D समोर किती आहे 8D आणि समोर आहे -30. आता -15 तिकडे पाठवून देऊ डायरेक्ट त्याला. 8 बघा -3 + 8 किती येईल, 5 येतील. मोठ्या संख्येचं साईन. 15 तिकडे गेल्यानंतर काय होतील, प्लस. आता 30मधून 15 गेले 15 आणि मोठ्या संख्येत साईन मायनस, म्हणजे D बरोबर किती येईल, -15/5. D ची किंमत आली -3. ठीक आहे, 3चा भाग जाईल. मग देअरफोर D ची किंमत -3 आली. मग फ्रॉम इक्वेशन 1 वरून ही जी इक्वेशन 1 आहे त्याच्यात D ची किंमत ठेवा. मग A बरोबर काय येईल, -15 -3 आणि -3. म्हणजे A बरोबर येईल तुमचं -15 मायनस होतील +9. म्हणजे A ची किंमत आली तुमची -6. A ची किंमत आली -6. आता तुम्हाला काय विचारलं त्याच्यानंतर, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म. म्हणजे आता नवीन क्वेश्चन, सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारलं परत. फॉर सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. काही अवघड नाही. 10 टर्म्स SN इज इक्वल टू काय असतं, n/2. फॉर्म्युला पाठ झाला असेल आता. ट्वाईस A प्लस n मायनस 1 इंटू D. S10 यांची किंमत किती आहे, 10. मग यांच्या ऐवजी काय येईल, 10. ट्वाईस A किती आलेलं आहे, -6 प्लस n मायनस 1 म्हणजे 10 वजा 1 आणि D किती आलेलं आहे, -3. ठीक आहे, 10 वजा 2 10/2 5. 6 गुणिला 2 -12 प्लस 10 वजा 1 9. 9 गुणिला -3 5. इथे आली तुमचे -12. 9 त्रिक 27 -27. दोन्ही संख्यांचं साईने बेरीज करून टाका, सारखा साईन देऊन टाका. 27 आणि 12 39. 39 गुणिला 5. 40 गुणिला 5 200. त्याच्यातून 5 कमी करा, -195. -195 आलेलं आहे तुमचं. बरं, ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे.
कळालं? काही अवघड याच्यामध्ये? इथपर्यंत ए आणि डी पर्यंत तर सगळे पोहोचलेच पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर पुढं क्वेश्चन थोडा चेंज होऊ शकतो. ही टर्म काढा, ती टर्म काढा. आता इथं बघा सेम क्वेश्चन आहे, 6 नंबरचा सेम क्वेश्चन आहे बघा. तिसऱ्या आणि 8व्या टर्मची बेरीज किती आहे? 7. 7व्या आणि 14व्या टर्मची बेरीज किती आहे? -3. ह्या दोन गोष्टी वापरून तुम्हाला काय भेटेल? डी आणि ए. काय भेटेल? डी आणि ए. आणि पुढं काय विचारलं? देन फाइंड 10th टर्म. इथं सम म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? सम. म्हणून यशांचा फॉर्म्युला वापरला. इथं 10th टर्म आहे. काय? 10th टर्म म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरसाल? TNचा. कोणता? TN. हा जो 5 नंबरचा आहे तो नंतर सोडू आपण. 6 नंबरचा बघू आता. ज्यांना जमतं ती सोडवा खाली, बाकीच्याकडे लक्ष द्या. 6 नंबरचा क्वेश्चन. वी हॅव TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. हा झालं रेग्युलर आपलं. आता काय म्हटलेलं त्यांनी? ज्यांना जमतं ते सोडवा, ते नका बघू इकडं. 3rd and 8th टर्म, सम ऑफ 3rd and 8th टर्म इज किती? 7. किती आहे? 7. मग 3rd आणि 8th टर्म मग म्हणजेच काय? T3 प्लस T8 यांची बेरीज किती आहे? 7. T3ला काय रिप्लेस करणार आपण? A प्लस ट्वाईस डी. याला काय रिप्लेस करणार? A प्लस 7D. आता तर समजलं असेल नाही? कळालं? आता A प्लस A किती झाले? ट्वाईस A. 2 आणि 7 किती झाले? 9D बरोबर 7. आता तुम्हाला एक लॉजिक कळलं पाहिजे. इकडे पण सम आहे, इकडे पण सम आहे, म्हणजे काय येणार? 2 येणार. 2 तर 100% येणारच आहे का नाही? येणारच आहे ना. बघा इकडे सम येते, इकडे किती आले? 2A. इकडे सम येते, इकडे पण किती येणार? 2A. मग याला डायरेक्ट 2Aच्या फॉर्ममध्येच ठेवा. कसं? 2A इज इक्वल टू 7 मायनस 9D. याला द्या 1 नंबर. ठीक आहे. आतापर्यंत याच्या फॉर्ममध्ये ठेवत होतो आपण. या क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवा 2Aच्या फॉर्ममध्ये ठेवा त्याला, कारण ॲज इट इज किंमत ठेवू शकतो आपण. त्याच्यानंतर सम ऑफ 7th and 14th टर्म. सम ऑफ 7th and 14th टर्म इज किती आहे? -3. याच्यावरून तुम्हाला काय समजलं रे? काय फरक कसा आहे? निगेटिव्हमध्ये. कारण 7व्या आणि 14व्या टर्मची बेरीज मायनस होऊन राहिली, म्हणजे सिरीज कशी तुमची लहान होऊन राहिली. काय होऊन राहिली? लहान. म्हणजे याचा अर्थ डी कसा येईल? मायनस येईल का प्लस येईल? डी कसा येईल? सिरीज लहान असली की मायनस. 7वा म्हणजे T7. ठीक आहे. आणि 14 म्हणजे T14. यांची बेरीज -3. T7 म्हणजे A प्लस 6D. आणि इकडं काय येईल? A प्लस 13D बरोबर किती? -3. दोघांची बेरीज ट्वाईस A. 6 आणि 13 19D बरोबर -3. याला द्या 2 नंबर. मग फ्रॉम 1 and 2 किंवा फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2 एक्झाममध्ये होऊन जाईल या गोष्टी. ठीक आहे. पेपर कसा लिहायचा वगैरे ते सगळं सांगणार मी तुम्हाला नंतर. ट्वाईस एची किंमत बघा, तुम्हाला म्हटलं होतं ट्वाईस ए, इथं पण ट्वाईस ए मिळाला. मग डायरेक्ट ट्वाईस एची किंमत ठेवू शकतो आपण. किती? 7. समजून राहिलं का नाही? ट्वाईस एची इथं किती आहे? ट्वाईस ए. इथं पण किती आहे? ट्वाईस ए. मग ॲज इट इज ही किंमत उचलून इथं ठेवू शकतो का आपण? 7 मायनस 9D. इकडे किती आहे? 19. आणि समोर किती आहे? -3. 19मध्ये 9 गेले 10. 19मधून 9 गेले 10. हे 7 तिकडे गेल्यानंतर काय होतील? -7 म्हणजे 10D बरोबर किती आलं तुमचं? -10. डीची किंमत आली तुमची -1. मग फ्रॉम इक्वेशन 1 डीची किंमत आता पुट इन इक्वेशन 1ही करू शकता तुम्ही त्याला, असं काही नाही. डीची किंमत किती आहे? -1. इथं ठेवून द्या. मग ट्वाईस A इज इक्वल टू 7 मायनस 9 आणि डीची किंमत किती आलेली आहे? -1. एकदम सोपं असतं मॅथ. फक्त त्याला कसे लक्षात राहू द्या की आपण करत काय. ट्वाईस ए बरोबर काय होईल? मग 7 अधिक 9 मायनस मायनस काय होईल? प्लस. मग ट्वाईस ए बरोबर 16. मग ए बरोबर किती येईल?
16/2, 2 8चा भाग जाईल. मग एची किंमत आली तुमची, एची किंमत आली 8. ठीक आहे, तुम्ही लिहिताना पद्धतशीर लिहून घ्या त्याला. आता पुढं काय विचारलं ते बघा. पुढं काय विचारलं त्यांनी, 10th टर्म. कोणती टर्म, 10th. फॉर 10th टर्म. 10th टर्म काय येईल मग, T10 इज इक्वल टू ए प्लस, एकदा फॉर्म्युला लिहिलेला आहे आपण, परत लिहायची गरज नाही. ए प्लस 9D किती येईल, ए प्लस 9D. ए किती आहे 8, 9, डी किती आहे -1, म्हणजे 8 - 9 किती आली -1. बरोबर आहे का. 10वी टर्म किती आली -1. 10th टर्म इज -1. ॲन्सर चेक करत चालला, एखाद्या वेळेस होती गडबड. समजलं. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, असा क्वेश्चन दिला की पहिले ए आणि डी काढावं लागतं, त्याच्यानंतर समोर जी गोष्ट रिक्वायर्ड आहे ती काढू शकतो आपण. ठीक आहे, कळालं का. 7 नंबरचा बघा. आता वेगळा क्वेश्चन आहे. काय काय दिलेलं बघा. हेअर फर्स्ट टर्म. कोणती टर्म, फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू -5. त्याच्यानंतर दिलेले लास्ट टर्म. लास्ट टर्म काय येईल तुमचं, TN किती 45. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, इफ द सम ऑफ ऑल नंबर्स, सम ऑफ ऑल नंबर, सम ऑफ ऑल नंबर्स इज किती आहे 120. म्हणजे याच्यातून काय समजलं तुम्हाला, SN दिलेलं आहे 120. काय दिलेलं आहे 120. देअरफॉर वी हॅव, किंवा वी नो दॅट, वी हॅव SN इज इक्वल टू n/2. T1 TN माहिती आहे. काय माहिती आहे, T1 आणि TN. SN किती आहे 120, n/2. T1 माहिती आहे तुम्हाला -5, TN माहिती आहे 45. ठीक आहे, याला स्टार करा. T1 माहिती आहे तुम्हाला 45. 2 इकडं आणा, 120 गुणिला 2, इकडे काय होतील n. 45मधून 5 गेले 40. मग n बरोबर किती होईल रे, 120 गुणिला 2 म्हणजे 240. आणि n 40मध्ये म्हणजे सॉरी कसे येते मल्टिप्लिकेशन, इकडे आल्यावर काय होते डिव्हिजन. 0 0 कटलं, 4ने कितीचा भाग दे 6चा. n ची किंमत किती आली 6. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर भेटला आपल्याला. हाऊ मेनी टर्म्स आर देअर, देअर आर 6 टर्म, देअर आर 6 टर्म, देअर आर 6 टर्म्स. हां, आता पुढचं विचारलं त्यांनी, व्हॉट इज द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स कसा काढणार सांगा बरं. 2 पद्धती कॉमन डिफरन्स काढण्यासाठी. आता तुम्हाला T1 माहिती आहे ना, T1 किती आहे -5. आता तुम्ही जर असं म्हटलं, टोटल किती 6, मला सांगा एक गोष्ट, मला सांगा टोटल टर्म किती आहे, देअर आर 6 टर्म, टोटल टर्म किती आहे 6. शेवटची टर्म किती आहे 45. म्हणजे ती कितवी टर्म असेल, लास्ट म्हणजे कितवी, 6वी. कितवी असेल 6वी. मग बघा, नाऊ फॉर nth टर्म, फॉर nth टर्म TN इज इक्वल टू काय असेल, A प्लस n-1 इंटू D. मग T6 काय, T6 इज इक्वल टू ए किती आहे -5, इकडे काय येईल 6 - 1 इंटू D. T6 किती आहे, T6 45 आहे ना, किती आहे 45 इज इक्वल टू -5 आणि हे किती होईल 5D. 5 इकडे आणा, 45, 5 इकडे आल्यावर काय होतील +5, इकडे 5D. मग 5D बरोबर किती होतील 50. मग D ची किंमत किती येईल 50/5. D ची किंमत आली तुमची 10. D ची किंमत आली 10. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला. और SN इज इक्वल टू काय असतं, n/2 ट्वाइस A प्लस n-1 इंटू D. ठीक आहे, समजलं. आता टोटल संख्या किती आहे S6, 6/2. और तुम्हाला जे वेळेवर आठवल ते
6/2 ट्वाईस आहे 2 गुणिला -5. तुम्हाला बाकीच्या बुकमध्ये असं सापडेल सोल्युशन, हे नाही सापडणार. कळालं का? तुम्ही जर एक्झामच्या बाकीच्या बुकमध्ये बघितलं तुम्हाला हे सापडून जाईल. n-1 म्हणजे 6 - 1 आणि डी काढायचं आपल्याला. S6 किती आहे, टोटल बेरीज किती आहे, S6 120. 2 जर भाग दिला तर किती जाईल 3चा. हे किती होतील -10. हे किती होतील 5D. 3 इकडं आल्यावर काय होतील डिव्हिजनमध्ये जातील. 120 अपॉनमध्ये 3 इकडे किती होतील हे -10 अधिक 5D. 3ने किती भाग जाईल 40. म्हणजे 40 इकडे उरले -10 प्लस 5D. 40 अधिक 10 इकडे आले तुमचे 5D. 5D बरोबर 50. देअरफॉर डायरेक्ट काढत होता, डीची किंमत किती आली 3. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे वेळेवर. हे सोपं आहे की नाही? हे वेळेवर समजलं पाहिजे की लास्ट टर्मकडे 6 टर्म आहे, लास्ट टर्म 45 असते. 45 असल्यावर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज होईल. ठीक आहे, समजलं? कळाले का क्वेश्चन? बस झालं का आज? ठीक आहे, बाकीचं आपण उद्या घेऊ. उद्या हां बोला. 8वा उद्या घेऊ, जाऊ द्या, उद्या घेऊ. उद्या सकाळी 7 वाजता. ठीक आहे.